मन मंदिरा गजर भक्तीचा. देणे घेणं मोठं वाईट असतं, भानगडच असते. त्यांनी लग्नात 500चा आहेर दिला तर आपण त्यांच्या डोक्यावर हात ठेवणारं 600 करता देतो. लिस्ट असतं आपल्याकडे किती कुणी काय दिलं. आणि लुगडं दिलं तर कसलं लुगडं दिलं, काय काठ होते का काय होते दिसत सुद्धा नव्हते, कसलं लुगडं दिलं. मग तुम्ही काय केलं, देऊन टाकलं दुसऱ्याला, त्यांच्यातलाच माणसाला दिलं. कोणाला दिलं, त्यांचं दिलं, त्यांच्यातला दिसू दे कसं दिलंय ते. आता याला काही प्रेम म्हणतात का? याला काही प्रेम म्हणतात का? याला गाढवी प्रेम म्हणतात. त्या गाढवाचं प्रेम माहिती आहे का? 2 गाढवा असं असं समोर येतात, उलटी फिरतात आणि एकमेकाला लाता मारतात, मग याला म्हणतात गाढवी प्रेम. तसं इथे म्हणतायत निरुपचार प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा, ते दुजे नव्हे की आत्मा. एक आत्मसत्ताच जीवावर प्रेम करू शकते निरापेक्ष. भजन कर नाही तर नको करूस जिवंत. म्हणले त्याने तुम्हाला देवा कधी मानला नाही, त्यानं लवकर घेऊन जा की. नाही म्हणले त्याला 80 वर्षे टिकवतो, काय फरक पडत नाही. त्यांनी मला भजन करावा म्हणून मी त्याला निर्माण केला नाही, माझ्या आवडीने त्याची निर्मिती आहे. माझ्या आवडीतून त्यांनी आवडावं, त्यांनी माझं भजन करावं, नाही त्याला वाटलं तर कर नाही तर नको करूस. एका बापाने आपल्याला मुलाला सर्व करून दिलं, फ्लॅट घेऊन दिला, पैसे टक्के दिले, सगळं दिलं, पण तो काही मुलगा यायचा नाही विचारायचा. मग दुसऱ्याने विचारलं का हो तुमचा मुलगा येताना दिसत नाही, तुम्ही त्याला एवढं केलं. ते म्हणले मी हिशोब ठेवला नाही. त्यांनी काय त्याला मला दिलं, मी काय त्याला दिलं, मी हिशोब ठेवला नाही. त्याने येऊ दे नाही तर न येऊ दे, माझं प्रेम आहे ते तसंच आहे. त्यांनी माझ्या वाढदिवसाला हॅपी बर्थडे म्हणू दे नाही तर न म्हणू दे, पण त्याच्या वाढदिवसाला मी जाऊन त्याला आशीर्वाद देणारच. अहो प्रेम म्हणजे काही परतफेड नव्हे. तुम्ही दिलं म्हणून आम्ही दिलं ना, आम्ही दिलं म्हणून तुम्ही दिलं. आणि एक सांगू का, जे प्रेमाने देतं ना त्या वस्तूची किंमतच नसते, लाख मोलाची वस्तू असते ती, 2 रुपयाची असते तरी. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबारायांनी सर्व विश्वामध्ये प्रभू नटलेला आहे बघितल्यानंतर काय आनंद वाटला, काय आनंद वाटला. सगळी त्याचीच क्रीडा आहे, त्याचीच क्रीडा आहे. दृष्टांत देत आहे तिथे. चेंडू आपटला, आपटल्याबरोबर ना तो स्वतःच उशी गावतो, कुणी न मारता. ठाक 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 ठाक. बघा कसा आहे. आपणची चेंडू सुटे मग आपणही आपटे, तेने उधळी जे दाटे आपण पाची. आपणच उसळत्या का तो, आपणच. इथे ज्ञानोबाराय पुढे जाऊन म्हणतात ऐसी जरी चेंडू फळी देखीजे, काय हे वेळी तरी बोलवी. चेंडूने न मारता चेंडू उसळताय हे जर तुम्हाला कळलं, आपला आपण उसळतोय, तर मी काय अध्यात्म सांगतोय तुम्हाला कळेल. आपल्या आवडीनेच उशी घेतो, तिथल्या तिथे तिथल्या तिथे. बघा असा आपटला की नाही, हे बघा कुठे आपटला, कोण आपटला, आपल्या अंगावर आपण आपटला नाही का. अहो गंमत बघितली का, चेंडू आपटला जमिनीवर आपटला, पण ज्या अंगावर आपटला ते अंग त्याचंच ना. आपल्या अंगावर आपटून आपणच उसळी घेऊन उड्या मारत आहे. तसं परमात्मा आपणच जीव रूपाने जगत रूपाने नटलेला आहे आणि त्या जगतातून आपलाच आनंद आपण भोगत आहे. हाच सांगायचा मानूचा हेतू. आता जवळजवळ शेवट आलेला आहे या जीवनमुक्त लक्षणांचा. महाराज म्हणतात कर्माचा हेतू न लगे. जरा पुढे जाऊ, पुष्कळ सांगितलं. कर्माचा हातू न लगे ज्ञानाचाही काही न लगे, ऐसे हो तसे अंगे उपासतीये. येथे करणी सरोने गेली, ज्ञान ज्ञान दशा सांडली. कर्मही नाही ज्ञानही नाही, करणेचा धने करा. मला सांगा, कर्म टाकणं शब्दाचा अर्थ कर्म सुटलं नाही, कर्म चालूच राहतं. करतेपणा टाक. मला काही काही टायमाला मलाच कळत नाही बरं का. अर्जुनाला सांगितलं, गीता असं सांगते. एक ठिकाणी मोठी गमती चर्चा होती. मला म्हणाले तुम्हाला काय म्हणायचं आहे, गीता सांगते कर्मपर पण कर्मफळाची आशा करू नकोस. हे तर तुम्ही जगजाहीर ऐकलंय. मला विचारलं तुम्हाला काय कळलं,
म्हटलं देवाला कळलं का नाही हे मला कळलं नाही. मला म्हणले एवढे शहाणे झालात का? नाही, एवढा मूर्ख झालो. कर्म करावं पण कर्माच्या फळाची अपेक्षा करू नये हे जर देवा सांगतोस तर अर्जुनाला युद्ध करायला का लावतोस? जयद रथाला पळून गेला, नको त्या वेळेला सूर्य प्रगट केला, हा सूर्य हा जयद्रथ. एवढी खटपट करायची गरज काय होती? म्हणजे लढाईमध्ये पांडव जिंकावे ह्या फळाची अपेक्षा तुला होती ना. तुला सुद्धा अजून फळाची अपेक्षा सुटली नाही तर आम्हाला काय सांगतोस? तुम्ही म्हणाला बाबा महाराज तुमचं इंटरप्रिटेशन निराळ आहे म्हणूनच बाबा महाराज आहे मी. नाही, विचार करून बघा की तुम्ही, माझं बोलणं लॉजिकली बघा तुम्ही. फळाची अपेक्षा आहे का नाही? आहे का नाही सांगा की. किती खटपट, किती खटपट. काय त्या बिचाऱ्या भीष्माकडे रात्री जाऊन काय ते कंकण वाजवले, काय आशीर्वाद घेतला, काय अहो काय हे का भानगडी आहेत माहिती की नाही तुम्हाला? कथा केवढी कथा. भीष्माने प्रतिज्ञा केली बरं का, मी हा कर्म कसं करतो फळाची अपेक्षा नाही. आणि इथे माऊली सांगतायत कर्माचा हेतू न लगे, हे पुढे सरकलेत. म्हणून गीतेच्या पेक्षा पुढे ज्ञानेश्वरी सरकली आहे. कशा करता सांगायचं? गीतेच्या पेक्षा आता हे बघा त्यातलाच दृष्टांत सांगतो. प्रतिज्ञा केली निपांडवी पृथ्वी करीन. आता भीष्मही भगवत भक्त होते, त्याचा शब्द कसा डावलावा? काही ते काही साधी व्यक्ती होती का? भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. काही नाही. एक मी तुम्हाला सांगू का, एवढं जरी भीष्माने पण केला तरी पांडव निवांत झोपले होते. तो आहे ना निवांत मस्त धर्माच्या तंबूमध्ये डोकावलं, झोपलाय. सगळे झोपले. अहो एवढंच काय, ज्यांच्या नावाने ती कुंकू लावत होती ती द्रौपदी सुद्धा झोपलेली. अरे म्हणले काय गमत आहे, यांना कोणाला उद्या एवढे भीष्माने प्रतिज्ञा केली आहे आणि कोणाला काहीच वाटत नाही, कसं काय झोपले? गरज निराळी आणि प्रेम निराळ. तो येऊ नाही तर न येऊ हा जाणारच. त्यांनी बघू दे नाही तर न बघू दे हा त्याच्याकडे बघणारच. त्यांनी आठवण करू दे नाही तर न आठवण करू दे हा त्याची आठवण करणारच. निरुपचार प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा, ते दुजे नव्हे की आत्माई से जाणीजे. निरुपचार प्रेम फक्त एक आत्मसत्ताच करू शकते. ज्यांनी तोंड दिलंय त्या तोंडाने माणसं म्हणतात आम्ही देव मानत नाही, तरी ते तोंड जीवन ठेवलंय. काय गंमत आहे. निरुपचार प्रेम नाही का? काही काय माणसांना असं असतं, काहीतरी दिलं म्हणजे प्रेम वाटतं. दिलं घेतलं म्हणजे अहो काय दिलं घेतलं काय? द्या नाही तर नका देऊ, घ्या नाही तर नका देऊ. आहे ते आहेच, आहे ते आहेच. हां, दिल्यानंतर मग कल्पना निर्माण होते. सगळ्यात हळू गेले, हलवलं. द्रौपदी द्रौपदी द्रौपदी. हां हां का नाही? हां तू कृष्णा तू हो हां चल चल म्हटल्यावर तिने विचारलं नाही कशा करता, कुठे, का. आपल्याकडे बारीक सारीक गोष्टीला हे प्रश्न असतात. मुलांना जर हाक मारली काय पाहिजे बाबा, अरे इकडे आहे ना. हाक मारली त्या ती इकडे आहे ना, काय पाहिजे. बायको स्वयंपाक करत असेल, अहो ऐकलं का, अहो पण तिथून सांगा ना काय पाहिजे. माझं बोलणं कळलं का? मोठी गंमत आहे, गंमत आहे. हिने प्रश्न सुद्धा केला नाही आणि निघाले कसे? सगळं स्मशान तोडत निघाले, सगळा युद्धभूमी, सगळी प्रेत टळत 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 असं गेले. थोडक्यात सांगतो. आणि भीष्माच्या शिबिरापुढे आले. शामियाना घातलेला मोठा बंदोबस्त आणि त्या सगळे बंधन मोक्ष आणि मुक्त सगळे याला बघितल्यावर कोण काय करतंय? बाहेर उभे राहिले. द्रौपदी म्हणली तू कृष्णा कुठे आणलंस तू? अरे म्हणले आपले भीष्म पितामह आहेत. अरे पण म्हणले एवढ्या रात्रीच्या वेळेला नाही, त्यांचं दर्शन घेणं महत्त्वाचं आहे.
आजचा काळ चांगला आहे, पर्वणी काळ आहे आणि यावेळेला मोठ्या माणसांचं दर्शन घेणं चांगलं असतं. असं होय, बर तू म्हणतोस ते बरोबर. मग काय करायचं तिचं? काही करू नकोस, आतमध्ये जा, तुला कोणी अडवत नाही, त्यांना सगळी माहिती आहे तू कोण आहेस. हे शिपाई दुसऱ्या करताय. समर्थाच्या बाळा वरोर दिन शके द्वारपाळा, तेवी भागवत धर्म भजन शिळा कर मार्गळा बाधू न शके. पुढच्या ओळीचंही उत्तर देऊन टाकलं त्याच्यात. भागवत धर्म भजन शिळा कर मार्गळा बाधू न शके. गेली, चरणावर मस्तक ठेवलं आणि कंकण हलवले. अखंड सौभाग्यवती भव. हे कळलं का काय? ज्यांनी म्हटलं होतं नि पांडवी पृथ्वी करीन, त्यांच्या तोंडातूनच आशीर्वाद यायला पाहिजे. अखंड सौभाग्यवती बरोबर म्हणजे काट्याने काटा काढणे. कळलं का? ही कला त्याच्याच अंगात आहे. हां, अखंड सौभाग्यवती भव. अहो काय तुम्हाला सांगू. आणि असे उठले. अरे द्रौपदी बेटा, मस्तकाचं अवग्रहण केलं, अंगावरून हात फिरवला. अगं बाळा, एवढ्या रात्री कशी आलीस तू? एवढ्या रात्री कशी आलीस? मधू आहे ना माझ्या बरोबर. नाही कळलं? अहो तुमच्या मुलीचं उत्तर सांगितलं. अलीकडे बायका काही नावानेच हाक मारत असतात, तेव्हा घेणं देण्याचा काही प्रश्नच नाही. हां, नाही तर अजून सुधारक कोण आहे? मध्ये आहे ना माझ्या बरोबर. मध्ये म्हणजे तिचा नवरा. आत्ता कळलं होय तुम्हाला? काय नशीब माझं, नशीबवान आहे मी. काय गंमत आहे बघा. कोण आहे? कोण आहे? अशी मान खाली. कोण आहे? अगं कोण आहे? चालत बघताय तर काय तुम्हाला सांगू, बाहेरचं दृश्य अलौकिक होतं. कृष्ण परमात्मा नाचत होता. पांडव वाचले, पांडव वाचले, पांडव वाचले, पांडव वाचले. आणि हे आले, बघताय तर अरे बाप रे, कृष्ण परमात्मा. वा 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 वा, प्रभू माझ्या दारात चालत आलास आणि नाचतायत. ते काही मध्ये गेले नाहीत. असा नाच पुन्हा बघायला मिळायचा नाही. नाचतोय प्रभू, नाचतोय. तितक्यात काय झालं माहिती आहे का? देवाच्या बगलीतून काहीतरी खाली पटकन पडलं. पटकन आवाज झाला. मोठ्या माणसाच्या आतून काही पडल्यानंतर त्याला घेऊन द्यायचं, चटकन दुसरे वागतात. तसं भीष्माचार्य पुढे धावले आणि ते खाली पडलेलं हातात घेतलं. काय होतं माहिती आहे का? द्रौपदीचे मखमली जोडे होते ते. आतमध्ये जाताना ते काढले. कृष्ण म्हणले जोडे मीच इथे घेतो. भीष्माचार्याने बघितलं, डोळ्याला धार लागली. अरे प्रभू, काय मजा आहे रे. ज्याचा जोडा प्रभू सांभाळतो तो जोडा कसा फोडता येईल कोणाला? मन मंदिरा गजर भक्तीचा.